शिवाजी विद्यापीठाचा BA फिल्म मेकिंग विभाग, किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी आणि लक्ष्मी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं स्पार्क फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आलाय. यामध्ये राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट आणि माहितीपट स्पर्धा घेण्यात येणार आहे. याचं उद्घाटन ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक आनंद पेंटर यांनी केलं. या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव होत्या. तर किर्लोस्कर कंपनीचे अधिकारी रमेश चव्हाण, हरीश सायवे आणि शरद आजगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 2 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राज्यभरातून एकूण 26 लघुपट आणि माहितीपट प्रदर्शित केले जाणार आहेत. यावेळी बोलताना आनंद पेंटर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि राजाराम महाराज यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूरला कलापूर ही ओळख मिळाल्याचं सांगितलं. या मातीनं अनेक दिग्गज कलाकार घडवण्याचं काम केलंय. चित्रपटसृष्टीचं मध्यवर्ती केंद्र म्हणून कार्य करताना ते प्रयोगशीलतेचं कोल्हापूर स्कूल ठरलं. आता चित्रपटसृष्टी राज्यभरात पसरली असताना कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारी नव्या पिढीनं घ्यायला हवी, असं आवाहन त्यांनी केलं. रमेश चव्हाण यांनी स्पार्क फिल्म फेस्टिवलमधील सर्वोत्कृष्ट लघुपट किर्लोस्करच्या वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात येईल असं सांगितलं. हरीश सायवे यांनी किर्लोस्करच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या विविध जनजागृतीपर पर्यावरणपूरक उपक्रमांना शिवाजी विद्यापीठाचं सहकार्य लाभावं अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉक्टर जाधव यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवाव्यात आणि चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यास सिद्ध व्हावं असं आवाहन केलं. यावेळी विभागाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव, डॉक्टर बापू चंदन शिवे, समीक्षक अनमोल कोठडिया, लेखक दिग्दर्शक अनूप जत्राटकर, सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, आलोक जत्राटकर यांच्यासह राज्यभरातून आलेले लघुपट माहितीपट दिग्दर्शक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.